नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आणि मित्र हो, सध्या आपण 8 आठवड्यांचा आयसाईट एक्सपेरिमेंट करतोय. म्हणजे 8 आठवडे मी तुम्हाला एक शेड्यूल देणार आहे. जसं की मागच्या आठवड्यामध्ये मी मागच्या आठवड्याचं शेड्यूल दिलं होतं, जे तुम्ही 7 दिवस फॉलो करणं अपेक्षित होतं. आज आपण दुसऱ्या आठवड्याचं शेड्यूल बघणार आहोत. पण मित्र हो, तुम्हाला मी दुसऱ्या आठवड्याचं शेड्यूल देण्या अगोदर एक सूचना करणं गरजेचं समजतो. ती म्हणजे जर तुम्ही पहिल्या आठवड्याचं 7 दिवसांचं केलं असेल तरच तुम्ही दुसऱ्या आठवड्याचं शेड्यूल फॉलो करायचं आहे. तर आज आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये कोणता इश्यू घेणार आहोत? डोळ्याचा प्रॉब्लेम हा वेगवेगळ्या भावनिक कारणांमुळे निर्माण होतो असं म्हटलं जातं. आणि त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की डोळ्यांचा प्रॉब्लेम हा रिव्हर्स होऊ शकत नाही किंवा बरा होऊ शकत नाही, या गोष्टीवरती आपण टॅपिंग केलं. आज आपण असा एक इश्यू बघणार आहोत जो तुमच्या बाबतीत कदाचित असण्याची शक्यता आहे. आज आपण 1 ते 2 इव्हेंट्सबद्दल अशा विचार करायचा आहे की जे इव्हेंट्स पास्टमधले असतील, म्हणजे भूतकाळातले असतील, आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला भीती वाटली असेल. लुई एल हे नावाच्या लेखिकेने लिहिलेलं पुस्तकाबद्दल मी बोललेलो आहे, ज्याचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ, ज्याच्यामध्ये तिनं डोळ्यांचे प्रॉब्लेम्स कशामुळे येतात असं सांगितलं आहे माहिती आहे. जी गोष्ट आपण बघू नये असं अपेक्षित आहे ती गोष्ट बघणं, म्हणजे ती गोष्ट बघितल्यानंतर आपल्याला भीती वाटणं किंवा वेगळ्या नकारात्मक भावना निर्माण होणं, अशी एखादी गोष्ट जर आपण बघितली असेल तर आपल्याला डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येतात. किंवा भविष्यकाळामध्ये सगळा अंधार दिसत असेल तरीही डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून आज आपण पहिला इश्यू घेणार आहोत, तो म्हणजे तुमच्या भूतकाळामध्ये अशी एखादी घटना तुम्ही बघितली आहे का की जी बघत असताना तुम्हाला भीती वाटली होती? तर अशी एक घटना तुम्ही आठवा. आठवली नसेल तरीसुद्धा हरकत नाही, तुम्ही ब्लाइंडली या गोष्टी टॅप करू शकता. पण तुम्ही 1 ते 2 घटना अशा थोडंसं मेंदूला जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला हे टॅपिंग इफेक्टिव्ह करता येईल. तर सुरुवात करूया आपण टॅपिंगला. आज आहे आठवडा दुसरा, राऊंड पहिला. तर कराटेच्या पॉईंट टॅप करायला सुरुवात करायचं आहे. जरी मी जे काही बघितले त्याबद्दल मला भीती वाटत असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी मी जे काही बघितले त्याबद्दल मला भीती वाटत असली तरीही मी शांत राहण्याचा पर्याय स्वीकारतो. जरी या भीतीमुळं माझ्या डोळ्यांवर परिणाम होत असला तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आयब्रो पॉइंट. माझ्या डोळ्यांमध्ये ही भीती आहे. साइड ऑफ आय. मला अजूनही त्या आठवणीनं भीती वाटते. डोळ्याखालचा पॉइंट. मला ते बघायचे नव्हते. नाकाखालचा पॉइंट. त्यामुळंच माझी दृष्टी धूसर झालेली आहे. चिन पॉइंट. मी ते बघायला नको होतं.
कॉलर बोन. माझ्या दृष्टीमध्ये अडकलेली ही भीती. अंडर द आर्मपिट्स. त्या प्रसंगांमुळं डोळ्यामध्ये अडकलेली ही भीती. डोक्यावरचा पॉईंट. मी जे बघितलं ते मी विसरू शकत नाही. पुन्हा एकदा आयब्रो पॉईंट. ही भावना मी काढून टाकू शकलो तर. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मी माझी दृष्टी सुधारू शकलो तर. डोळ्याखालचा पॉईंट. मी त्या भावनेवर मात करू शकतो. नाकाखालचा पॉईंट. त्याबद्दल मी स्वतःला माफ करू शकतो. चिन पॉईंट. मी त्यांना माफ करतो ज्यांनी मला तो प्रसंग बघायला भाग पाडलं. कॉलर बोन. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या या स्पष्टतेचं मी स्वागत करतो. काखेखालचा पॉईंट. माझ्या दृष्टीचे आणि डोळ्यांचे मी कौतुक करतो. डोक्यावरचा पॉईंट. माझ्या आयुष्यातील स्पष्टतेबद्दल मी आभारी आहे. दोनदा खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा खोल श्वास, सोडून द्यायचं आहे. आता आपण दुसऱ्या आठवड्यातला दुसरा राऊंड करतोय. जरी मला स्पष्टपणे बघण्याची भीती वाटत असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी मला जास्त बघण्याची भीती वाटत असली तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आणि त्यामुळं माझ्या डोळ्यांसोबत मी जे केलं आहे त्याबद्दल मी स्वतःला स्वीकारतो. जरी ही भीती माझ्या डोळ्यांमध्ये अडकलेली असली तरी मी तिला सोडून देण्याचा पर्याय स्वीकारतो. आयब्रो पॉईंट. मला स्पष्टपणे बघण्याची भीती वाटते. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. ही भीती किती स्ट्रॉंग आहे याबद्दल मला आश्चर्य वाटतंय. डोळ्याखालचा पॉईंट. मी जर स्पष्टपणे बघायला लागलो तर मी जो प्रसंग बघितला त्याचे इतर पैलू पण मी बघू शकेन. नाकाखालचा पॉईंट. कधीकधी जास्त बघणं चांगलं नसतं. चिन पॉईंट. मी जे बघितले ते विसरू शकत नाही. कॉलर बोन. माझी नजर सुधारण्यासाठीचा हा विरोध. काखेखालचा पॉईंट. माझ्या नजरेमध्ये असणारी ही भीती. डोक्यावरचा पॉईंट. मला पुन्हा स्पष्टपणे बघण्याची भीती वाटते. पुन्हा एकदा आयब्रो पॉईंट. मी ही भीती काढून टाकण्याचा पर्याय स्वीकारतो. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट.
फार दिवस झाले त्या गोष्टीला. डोळ्याखालचा पॉईंट. माझ्या डोळ्यातून ही भीती कायमस्वरूपी काढून टाकण्याचा पर्याय मी स्वीकारतो. नाकाखालचा पॉईंट. मी ही भीती आत्ता या क्षणी काढून टाकतोय. चिन पॉईंट. मला जे हवंय ते बघण्याचा पर्याय मी स्वीकारतो. कॉलर बोन. मला जे हवंय ते क्लिअरली बघण्याचा पर्याय स्वीकारल्यामुळं मला अत्यंत आनंद होतोय. काखेखालचा पॉईंट. मी माझे डोळे आणि माझी नजर यांचं कौतुक करतोय. डोक्यावरचा पॉईंट. माझ्या सुधरत चाललेल्या दृष्टीबद्दल मी आभारी आहे. दोनदा खोल श्वास घ्यायचा आहे. आणखी एकदा रिलीज. आता आपण तिसरा राऊंड करतोय. कराटे चॉप पॉईंट. जरी मला ही भीती काढून टाकण्याची भीती वाटत असली तरीही मी स्वतःला शांत ठेवण्याचा पर्याय स्वीकारतो. जरी अनेक दिवस मी ही भीती बाळगली असली तरीही ज्या पद्धतीनं मी तो प्रसंग हाताळला त्याला मी संपूर्णपणे स्वीकारतो. जरी ही भीती अनेक वर्षांपासून माझ्या डोळ्यांमध्ये लपून राहिली असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आयब्रो पॉईंट. मला अशी भीती वाटते आहे की मी जो प्रसंग मागच्या वेळी बघितला तसाच प्रसंग किंवा त्या प्रकारचा प्रसंग मी पुन्हा एकदा बघेन. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मला पुन्हा एकदा वाईट गोष्ट बघायची नाही आहे. डोळ्याखालचा पॉईंट. माझ्या समोर जे घडतंय ते बघायची मला भीती वाटते. नाकाखालचा पॉईंट. मला स्पष्टपणे बघण्याची भीती वाटते. ओठाखालचा पॉईंट. मला खरोखर स्पष्टपणे बघण्याची इच्छा नाही. कॉलर बोन. मला स्पष्टपणे बघणं हे सुरक्षित वाटत नाही. काखेखालचा पॉईंट. माझी नजर सुधारण्यामध्ये असणारा हा जो विरोध आहे तो पूर्णपणे भीतीपोटी निर्माण झालेला आहे. डोक्यावरचा पॉईंट. मागच्या वेळी जे काही घडलं ते माझ्या संपूर्णपणे लक्षात आहे आणि त्यामुळंच मला माझी दृष्टी सुधारायची नाही आहे. पुन्हा एकदा आयब्रो पॉईंट. मी जे बघितलं त्यातली भीती मी काढून टाकू शकतो. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. कोणत्याही गोष्टीमध्ये मी
जिवंत तर राहूच शकतो. डोळ्याखालचा पॉईंट. जरी ती भावना अत्यंत भीतीदायक असली तरीसुद्धा मी तिला ॲप्रिशिएट करतो. नाकाखालचा पॉईंट. माझ्या डोळ्यातून ही भीतीची भावना काढून टाकणं हा ऑप्शन मी स्वीकारतो. चिन पॉईंट. माझ्या डोळ्यातून आणि नजरेतून ही भीतीची भावना काढून टाकण्याचा पर्याय मी स्वीकारतो. कॉलर बोन. मी माझ्या आयुष्यामध्ये स्पष्टतेचं स्वागत करतो. काखेखालचा पॉईंट. मी माझे डोळे आणि माझी नजर यांच्यावरती नितांत प्रेम करतो. आणि डोक्यावरचा पॉईंट. मी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या या स्पष्टतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. दोनदा खोल श्वास घ्यायचा आहे. रिलीज. पुन्हा एकदा खोल श्वास घ्यायचा आहे. रिलीज. तर मित्रहो, आज आपण दुसऱ्या आठवड्याचं टॅपिंग बघितलेलं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही हे टॅपिंग 1 आठवड्यासाठी कराल. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यातल्या व्हिडिओसह. आणखीन तुम्हाला EFT कोणत्या गोष्टींसाठी हवी आहे किंवा कुठल्या प्रकारचे आपले व्हिडिओज असावेत हे तुम्ही सजेस्ट करू शकता. माझे हे व्हिडिओज मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण मी असेच व्हिडिओज शेअर करत असतो की ज्यांचा आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड इम्पॅक्ट पडेल. तर मित्रहो, आज इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवण्यासाठी मला मदत करा. धन्यवाद.